या गीतामध्ये वर्णन केलेला समृद्धतेनं नटलेला भारत ही मुलं डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण स्पर्शानं अनुभवतात. 6 ठिपक्यांच्या ब्रेल भाषेच्या रांगोळीद्वारे वाचू शकतात, लिहू शकतात आणि स्वरांच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात. ही किमया घडवून आणलीये आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या 2 बहिणींनी. या 2 निवृत्त शिक्षिकांनी आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी अंध मुलांच्या आयुष्यात झगझगीत पहाट आणली. स्नेहज्योती ही कोकणातली पहिली निवासी अंधशाळा सुरू केली. माझ्या आईच्या पाठीमागे जेव्हा मी इथे यायची या परिसराचं सगळं पाहण्यासाठी, तिची छोटीशी इस्टेट, तर त्यावेळेला आमचं फिरणं व्हायचं माझं गावोगावी.